एकांकिकांचे तू सेट केलंस, पण असं कोणतं राहून गेलं सेट असं वाटतं का की हा बनवायचं, मला हे रंगभूमीवर आणायचं असं काही? हो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. कारण का मी लोकही मला म्हणतात की तू कधीच सेम पॅटर्नचे सेट नाही केलेस, तुझे बरेच रिअलिस्टिक लोकेशन्स केलेस तू. लाईक की आयुष्याला पण ट्रेन केली, पिकनिकला एक बंकर केलं, इन सर्च ऑफ प्राग केलं, काहीतरी वेगळं केलं. त्यात आम्ही जादू पण केलं होते, पाण्याबिण टाकून ती जादू केली. ओवी एक फॅमिली एक घर केलं, कट टू द ट्रेन रिअलिस्टिक लोकेशन. ऑन टॉप ऑफसाठी मी अख्खं एव्हरेस्ट केला आता. सो वर्सटाईल सेटअप केलं. सो एक विमान डोक्यात आहे आणायचं, खूप वर्ष डोक्यात माझ्या कॉन्सेप्ट आहे. त्याचं डिझायनिंग पण रेडी आहे माझ्याकडे. जर कोणी स्क्रिप्ट येणार असेल विमानाला घेऊन तर मला कॉन्टॅक्ट करा असं सांगेन मी पॉडकास्टमधून. पण नाही, हा एक डिझाईन दोन प्रकार आहेत डोक्यात. एक तर 1+1 सेटअप करायचा आहे, तो पृथ्वीला केला मी, पण मुंबई आपल्या प्रोसिनियमला करायचा आहे एकांकीच्या माध्यमात. 1+1 सेटअप की चाळ असेल किंवा काही असेल, कोणते लोकेशन असेल 1+1, किंवा वरती माणसं असेल खाली माणसं असतील, आणि एक विमान करायचं. म्हणजे फायटर विमान डोक्याच्या माझ्या हातापर्यंत, म्हणजे जेट विमान म्हणतो आपण, जे ब्लास्ट वगैरे होतं, अशा प्रकारात माझ्या डोक्यात आहे. असे दोन प्रकार माझ्या डोक्यात आहेत. मध्ये मी अल्लादीनचा प्रोमो बघितला होता, बाहेरच्या देशात अल्लादीन चालतं माहिती आहे ना. हो, खरं त्याच्यात ना त्याची जी चटई उडणारी ती अख्ख्या ऑडिटोरियममध्ये उडते, तारेवर असते. तर मला बघितलं वाटलं की आपल्याकडे हे कठीण आहे, तुझ्याकडे बघून वाटतं की हे नाही करू शकणार.